नमस्कार मंडळी, मी प्रभात करपे. मी अरुण भुवन. आम्ही स्वागत करतो आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या रेसिपीनी ट्रॅव्हल्समध्ये. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला 2025 या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर भोड, आता 2025 आपली नवीन रेसिपी, पहिली रेसिपी काय असणार आहे? तर मंडळी, आजची पहिली रेसिपी आहे चिकन सुक्का. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, 1 किलो आपण चिकन आणलेलं आहे आणि त्याला आपण आता मॅरिनेट करणार आहोत. हा आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे. एक साधारण 2 ते 3 चमच आलं लसणाची पेस्ट आहे, मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीर. थोडी हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे संपूर्ण मॅरिनेट करून ठेवायचं ना? हां, हे फर्स्ट मॅरिनेट आपलं व्यवस्थितरित्या साधारण एक अर्धा तास आपण हे मॅरिनेट करून ठेवूया. सगळं आता व्यवस्थित प्रकारे मुरलं पाहिजे आपलं सगळं. तर मंडळी, आपण आता ह्याचा मसाला बनवण्यासाठी साधारण हे आपण कांदे घेतलेत 5. हे छोटे छोटे कांदे आहेत. तर साधारण मोठे असतील तर 4 कांदे घेतलेत तरी भरपूर होतील 1 किलो मटणासाठी, चिकनसाठी. हे आपण एक खोबऱ्याची वाटी घेतली, त्याला 2 असे मध्ये चीर देऊन टाकलेले आहेत. आणि साधारण 3 टमाटर आहेत. ते टोमॅटो आणि पहिले कांदे आपण भाजून घेऊया. इथे थोडा वेगळ्या प्रकारे करतो ना. साधारण हा आपण शिकवतो. तुम्ही गावी गेलात तर अशा प्रकारे गावी डायरेक्ट चुलीवरती राहतात ना, चुलीवरती आपण निखाऱ्यावरती भाजून घेतात. आता आपला मुंबईसाठी निखारा तर काय भेटणार नाही, म्हणून आपल्या गॅससाठी आपण काम चालू देतोय. तर बघा मंडळी, एका बाजूने आता हे भाजून झालेलं आहे. आता आपण ते दुसऱ्या बाजूने परत भाजूया. मंडळी बघा, अशा प्रकारे कांदा आपला झालेला आहे भाजून. आता आपण हे खोबरं इथे ठेवतोय. पूर्ण वाटी घेतली आहे, पण त्याला 2 थोडे केले बाकी. सोबत हे टोमॅटो सुद्धा ठेवतोय. टोमॅटो बघा आपल्या एका साईडने झालेला आता. आता आपण दुसऱ्या साईडने त्याला आता भाजून घ्या मस्तपैकी. तर मंडळी, आपलं कांदा, टोमॅटो आणि खोबरं हे भाजून झालेलं आहे. आता गरम मसाला, आपल्याला खडे मसाले जे आहेत ते भाजून घेऊया. आपण जरा रोस्ट करूया. फ्राय पॅन ठेवले, आता त्याच्यामध्ये आपण खडे मसाले घेऊया. अख्खे मसाले आपले ज्यांना मस्तपैकी आता परत ते पण फ्राय करून घेऊया. खडे मसाले बघा, 1 चम्मच धणे, बडीशोप, कस्तुरी मेथी, वेलची, लवंग, काळी मिरी, हे सगळे एकत्र भाजत व्यवस्थित आपण हे रोस्ट करून घेऊया. भोर सगळं सांगितलं म्हणतो. तर हे जे आहे अच्छा, हिला जावित्री म्हणतात. अच्छा. आणि आपली ही दालचिनी. दालचिनी
हे सगळे भाजून घ्यायचे ना? व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हा खड्या मसाल्याचा सुगंध यायला लागला हम्म. की थंड करून घ्यायचं आहे ना. साधारण 1 चम्मच ते 1.5 चम्मच जिरा, जिरे साबुत जिरे आहेत ना? साबुत जिरे व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर मंडळी आपले खडे मसाले भाजून झाले, थंड झाले. ते याची पावडर बनवूया आपण. आणि त्याच्यामध्ये साधारण 2 चमच काश्मीरी लाल मिर्च टाकूया आणि ह्याला आता आपण मिक्सरला लावून घेऊया. तर मंडळी आपण हा टोप आपला गरम करायला ठेवलेला आहे मस्तपैकी. तर आपण बघा इकडे कांदा खोबरं जो आपण भाजून घेतलं होतं त्याचा आपण मसाला तयार केलेला आहे, पेस्ट तयार करून घेऊ. पेस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये हे 2 कांदे मी छोटे चॉपिंग करून घेतलेले आहेत. हा जर टोमॅटो होते त्याची प्युरी करून घेतलेली ते आहे, आपलं भाजलेले आपण ते ना? भाजलेले टोमॅटो. हा. अद्रक लसूणची पेस्ट आपण मगाशी बनवली होती. आणि जो आपण जे खडे मसाले भाजले होते ना, धने जिरे हे सगळे पूर्ण त्याचे आपण हे पेस्ट करून घेतली, पावडर powder केलेलं आहे. आणि हा आपलं तेल आहे आणि हे आपले पावडर मसाले आहेत, धना जिरा सगळा, लाल मिर्च, हळद. हा. ओके, तर प्रोसेसिंग सुरू करूया आपण. तर मंडळी तेल गरम झालेलं आहे आपला. कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन पूर्ण हे झाला पडतात ना? हो, छान बघा म्हणजे आपला आता कांदा असा मस्त गोल्डन फ्राय होतोय. म्हणजे आपण हे आपला जो कांदा होता आपण घेतलेला तो टाकलाय. साधारण 1 ते 1.5 चमच आलं लसणाची पेस्ट. त्याच्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण आहे म्हणजे सगळं. हे आपण पुन्हा टोमॅटो प्युरी, हे आपण जे भाजून घेतलेलं टेस्ट आहे ना, तेच टोमॅटो. टेस्ट टोमॅटो प्युरी. आणि हा आपण जो मसाला बनवला होता ना, साधारण 2 चम्मच टाकूया प्रथम. आणि सगळे व्यवस्थित भाजून घेऊया. हे बघा चांगल्या प्रकारे तुम्हाला तेल म्हणजे सुटेपर्यंत आपल्याला पूर्ण हे करायचं ना, भाजून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं. तर म्हणजे पावडर मसाले आहेत आपले, लाल मिर्च, धनिया, जिरा आणि हळद. हळद हे पण टाकू आपण. हे पण आता आपण घालून घेऊया. हे पण व्यवस्थित ते फ्राय करून घेऊया. तर भोड ही आपली आपण जी रेसिपी बनवत होतो ही सुका चिकनची रेसिपी आहे ना? सुका चिकन. पण मला एक प्रश्न आहे, मी त्याच्या गावी गेलो होतो साताऱ्याला. ओके ओके. तर साताऱ्याला मी आता टायमध्ये काळा चिकन बघितलं होतं. तर त्याची काय रेसिपी सेमच आहे की? नाही, कसं माहिती, आता रेसिपी सेमच आहे. जे आपण काळं चिकन जे बनवतात ना, हां, मुळात काय होतं, जसं आपण हे भाजून घेतलं कांदा, टोमॅटो, खोबरा खोबरं वगैरे, हां. तर गावी कसं हे चुलीवरती भाजून घेतात. हा, आणि ते तसंच मिक्सरला म्हणजे ते काळं होतं आणि त्याला म्हणून ते काळं चिकन म्हणून ते वाटण वापरतात. शेवटी आपण ते सुक्क बनवणार, तर हे काळं सुक्क पण होऊ शकतो त्याच पद्धतीचं. अच्छा, तर बघा मंडळी, आम्ही सुकं चिकन बनवतोय. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा ते सुकं चिकन होईल की काळं चिकन होईल, रेसिपी होईल. पण जे पण होईल काय ते चांगलं होणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण हात शेवटपर्यंत बघा, काही स्किप करू नका व्हिडिओ. अजून व्हिडिओ बनवत भरपूर मजा येणार आहे. पुढचा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू राहा.
बघा आता साईडने तेल सुटायला लागलंय, तर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. मसाले जास्त गोड होतात ना तर स्मेल पण यायला लागला चांगला आता. मस्त ती सुगंध यायला लागला. सुगंध यायला लागला चांगली रेसिपी तर छान असा सुगंध चांगला येतोय. तुमचे मसाले व्यवस्थित भाजून घेतलात ना तुम्ही हां तर सुक्का तुमच्या रेसिपीला सुद्धा त्याच पद्धतीचा सुगंध येणार. थोडा आपला प्रेम ह्याच्यामध्ये ओतायचा. हा कुठली बी रेसिपी आपली मनापासून म्हणायला लागते, फक्त आपल्याला बनवायची आहे म्हणून नाही. हा. हे कंटाळा नाही करायचं कुठल्या गोष्टीला. आवड असेल तर सवड, काय म्हणतात ते, आवड असेल तर सवड मिळते ना, हां त्या पद्धतीचं आहे. तर बघा म्हणजे आपला मसाला बोट चांगलं तेल सुटले ना आता. व्यवस्थित भाजून झालंय, तेल सुटलेलं आहे. आता आपण जो मॅरिनेट केलं चिकन आहे हां त्याच्यामध्ये टाकायचंय. पाणी बिलकुल वापरायचं नाही. हां मी ते विचारतो पाणी आपण नाही वापरेल ना अजिबात. नाही नाही पाणी नाही, ह्याचं मटनचं चिकनचंच पाणी सुटेल त्याच्यामध्ये. तर मंद आचेवर साधारण 15 ते 20 मिनिटं याला शिजून देऊया आपण. तर बघूया मंडळी कसं मस्त पाणी सुटलंय. छान सुगंध पण येतो. आपण काय पाणी ह्याच्यात घातलं नव्हतं, हे चिकनचंच पाणी सुटलेलं आहे. काळा चिकन म्हणून बोर्ड असंच होतं रे सेम. सेम 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 पद्धत सेमच आहे. फक्त आपण ते आपलं भाजून नसतं घेतलं तर आपण नॉर्मल चिकन झालं असतं. ते भाजून घेतल्यामुळे आपण त्याचं काळा चिकन झालं. आता यात काय पाणी वगैरे घालायचं आपल्याला की बघूया आता कसं. तोपर्यंत थोडं पाणी घालावं लागेल. शक्यतो आपण ह्याच्यावर शिजवायला वाफेवर शिजूया ना. हो हो बोर्ड मस्त एकदम. बघा म्हणजे एकदम छान साऊंड बघा तो बोर्ड होता चिकन बबलचा. चिकनचंच पाणी आहे सगळं. मला वाटत नाही बोर्ड आपल्याला चिकन आपलं पाणी ऍड करावं लागेल म्हणून. नाही गरज नाही पडणार आपल्याला. आणखी मसाल्याला आणि चिकनला तेवढं पाणी आलेलं आहे सुटलेलं चांगलं. तर मंडळी बघा आपली काळा चिकन सुक्का रेसिपी रेडी आहे. तर नक्की तुम्ही पण घरी ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्याला सपोर्ट करा आणि आपला व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या सोबतच राहा.